नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. NPS वात्सल्य योजना अखेर सुरू. तर आत्तापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी NPS वात्सल्य योजनेची सुरुवात केलेली आहे. योजनेचे सदस्यत्व घेण्यासाठी आता पोर्टलचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. 2024च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती. आता या योजनेमुळे पालकांना मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबविण्यात येणार आहे. काय आहेत योजनेच्या अटी आणि कसा होणार फायदा, चला तर पाहूया. 18 वर्षापर्यंतची सर्व मुले यासाठी पात्र असणार आहेत. खाते फक्त मुलांच्याच नावाने उघडले जाणार आहे, परंतु त्याचे पालक पैसे जमा करतील मुलेच या योजनेचे लाभार्थी असणार आहेत. जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस पेन्शन फंडामध्ये पॉईंट ऑफ प्रेझेन्सद्वारे उघडले जाणार आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारा सुद्धा NPSद्वारे देखील उघडू शकतात. हे खाते कमीत कमी 1000 रुपयांनी उघडता येईल. यात गुंतवणुकीवर कोणत्याही कमाल मर्यादा असणार नाही. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळणार आहे. 3 वर्षाच्या लॉक इन कालावधीनंतर 25% रक्कम हे शिक्षण, आजार आणि अपंगत्वासाठी काढता येणार आहे. मुलांचे वय 18 वर्षाचे होईपर्यंत जास्तीत जास्त 3 वेळा यातील रक्कम काढता येणार आहे. तर मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेरही पडता येणार नाही.